नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्व लाभार्थी महिलांचं आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची महत्त्वाची एक मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना सांगितले की अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीला ताबडतोब डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजे 23 तारखेपासून हा हप्ता जमा होणार आहे असं त्यांनी सांगितले. हे तर सांगितलं, पण हा हप्ता किती रुपये जमा होणार आहे? ₹1500 की ₹2100 हे त्यांनी सांगितलं नाही. आणि नेमकं काय सांगितलेलं आहे, तेच आपण आता या व्हिडिओद्वारे माहिती करून घेणार आहेत. 1500 मिळणार आहे की ₹2100? तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजेच अशाच आपण लाडकी बहीण आणि सरकारच्या विविध योजनेविषयी या शेतीबद्दल माहिती या आपल्या चॅनलमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी सपोर्ट करीत असतो, घेऊन येत असतो. तर लाडक्या बहिणींनो, हिवाळी अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडक्या बहिणींना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कारण लाडकी बहिणीमुळेच हे महायुती सरकार स्थापन झालेले आहे. त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि ही लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. तर हिवाळी अधिवेशन संपताच त्यांना तातडीने डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात, त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याला 2-3 दिवस म्हणजे टप्प्याटप्प्याने हा हप्ता तुमच्या खात्यावर सर्व महिलांच्या जमा होणार आहे. पण डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने ₹1500 प्रमाणे जमा होणार आहे आणि मार्च महिन्यापासून ₹2100 जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे तीन फक्त महिने ₹1500 प्रमाणे जमा होणार आहे आणि तिथून पुढचे ₹2100. त्यामुळे हे लाभार्थी महिलांनी ही नोंद आवर्जून लक्षात घ्यावी.